शांत चित्ताने बसा बांधवानो, कार्यक्रमाला मजा येणार आहे आणि तुमच्या चरणावर माझं डोकं आहे. ऐकल्या शाहीर साहेबाची शाहिरीने अभ्यास शाहीर साहेबाचा. सन्माननीय कवळूजी मते हल्ली मुक्काम मांगली आमचे काका उत्तमजी ढांडे, त्याचप्रमाणे नामदेवरावजी कहालकर आणि नंदूभाऊ कहालकर यांच्याकडून प्रत्येकी आमच्या पार्टीला 50-50 रुपयाचं पारितोषिक मिळालं. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. हो 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 शाहीर साहेबांना प्रश्न विचारला, मी त्यांच्या प्रश्नाचं समाधान केलं, मात्र ते साहेबांना मान्य नाही. आत्मानुभवाचा माझा प्रश्न नाही. ठीक आहे, मी ह्याही गोष्टी बोलल्या मान्यवर साहेब तुम्हाला की तुम्ही तुमच्या प्रश्नाचं
माझं समाधान करून द्या, तुमची जीत होईल, माझी हार होईल. पण मला तुमच्याकडून काही शिकायचं आहे. या दृष्टिकोनातून मी तुमच्यासोबत दुय्यम घेतलेली आहे आणि तो दृष्टिकोन आहे माझं. काही वाईट बोललो मी शाहीर साहेबांना नाही. आणि मी 89 चित्त विचारले तर 72 कोथड्या सांगितल्या. 72 कोथड्या आणि 9 वेद सांगितले. मला सांगायची बोलता बोलता बोललो मी की 6 जर वेद असतील तर शाहिरी आजपासून बंद. म्हणते माझ्या वस्तादाचं गाणं आहे, लावून दाखव रे. म्हटलं पैसे द्यायचे नाही, 1 रुपया शाहिरले आणि सिद्ध करून दाखव. मला सांगा, आम्हाला नागपूरला जायचं आहे, कोणती पुस्तक घ्यायला आम्हाला नागपूरला जायचं आहे. महावस्तादानं सांगितलं, बरोबर आहे. पण नागपूर कोणाकडे आहे हे माहीत असण्यासाठी नागपूर कसा आहे तर मला बसमध्ये बसून नागपूरला जावं लागेल की नाही. गुरुनं सांगितलं म्हणून चेल्यानं म्हटलं असं होत नाही शाहीर साहेब. समजलं का नाही. मास्तरानं सांगितलं आंबा आंबट राहते, बरोबर आहे. मास्तरांनी सांगितलं, आम्ही शिक्षण जेव्हा शिकतो मास्तरानं सांगितलं आंबा आंबट असते, पण आंबा आम्हाला केव्हा त्याची चव लक्षात येईल जेव्हा आम्ही आंबा चाखून पाहू तेव्हा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायचा अभंग आहे मान्यवर साहेब, साखर चाकली जयाने आणि साखरीची गोडी तोची जाणे. साखर केव्हा समजेल हो. कोठी आहेत, कोणत्या पुराणात आहेत. शायरीचे अच्छे पैसे तुम्हाला समजलं का नाही. ते डंकेच्या चोटवर शायरी करतो मी. खोटं नाटक पसंत नाही आपल्याला. तुम्हाला काय वाटते, कोटचे आले 6 वेद आणि ते 2 वेद कुठे आहेत. तर मी केस तर मिळून राहिलं तुम्हाला तर ते 2 वेद तर मला सिद्ध करून द्या, माई हार होईल. आजपासून शायरी बंद, आपल्या घरी झोपी नाही तर भीक मागी. एक गोरा घेऊन शाली 10-15 नदीतले गोट्याने त्याला हिरवा कलर पेंट मारीन आणि एक नंदी घेईन, ढोलक घेईन, तरी मी पुऱ्या गावाला पोहोचू शकतो. ते ताकद आहे माझ्यामध्ये. पण हे चुत्या बनवायची शायरी नाही. तुमच्या वस्तादाचं गाणं आहे म्हणून तुम्ही सादर कराल का. मग आमच्या वस्तात जेव्हा मला गाणं बनवून देते त्याचं आम्ही निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे की सत्यता काय आहे. शाहीर साहेब ऐसा नहीं होता, मुंह में आए तो बगदी और पीछे से आए तो. हा ईश्वरजी काकडे साहेब यांच्याकडनं 10 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. शाहीर साहेबानं गाणं म्हटलं नाही का. आणि तुझी घागर नळालेला पाणी सुटाया लागलं. शाहीर साहेब म्हणतात हा डप्पावर तुम्ही मारता त्या डप्पावरी सांगा कोणाची थाप आहे रे. क्या बात है, मानू का शाहीर साहेब आपको. इथून मात्र शिकण्यासारखं आहे. क्या बात है, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि मीनं माझ्या प्रश्न विचारला असा कोण कैदी की ज्याने स्वतःच्या परिवारासाठी गुन्हा केला. असा गुन्हा केला माय बाप कैद तुरुंगात त्याला टाकण्यात आलं, परंतु फाशीची शिक्षा झाली. आणि फाशीची जेव्हा शिक्षा झाली शेवटच्या क्षणी त्याला विचारण्यात आलं तुला काय खायचं आहे प्यायचं आहे. म्हणे नाही, मला एका शाहिराचं गाणं मला ऐकायचं आहे. तर ते कोणत्या शाहिराचं गाणं ऐकवलं. कोणता तो शाहीर होय की ज्याने ते गाणं लिहिलं आणि ते त्याला ऐकवलं. आणि केव्हा ऐकलं, काय ऐकवलं, कोणत्या तुरुंगात तो कैदी होता, केव्हा त्याला फाशीची शिक्षा झाली, तो जज कोण होता आणि का बरं त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मान्यवर साहेब सांगते महात्मा गांधीला फाशी झाली. फोडू फोडा नाही, आपलं मस्तक फोडू का मी. शाहीर साहेब पहिले अभ्यास नंतर बकवास. समजलं का नाही. पहिले अभ्यास करा त्यानंतर बाकीच्या गोष्टी. म्हणते बाबासाहेबांना वाचवलं म्हणते. गांधीला कोण मारलं याचं माहित तरी आहे तुम्हाला अनुमान. नथुराम घोडसेनं मारलं, केव्हा मारलं हे सांगा बरं. किती लोक होते त्याला मारण्यामध्ये, मुख्य सूत्रधार कोण होता. 2 गाणे म्हणताले म्हणून शाहीर होते का. काही अभ्यासही लागते का नाही. शाहीर साहेब कमजोर समजणार नाही. तुम्ही सुधारणा केली पाहिजे, हा माझा दृष्टिकोन आहे. समजलं का नाही. तुम्ही स्टडी करा. केव्हा झाली गांधीला फाशी नाही, केव्हा झाली. हे आम्ही भारतवासी लोक आहोत, हे ते प्रत्येक एज्युकेटेड लोक आहे. महात्मा गांधी जेव्हा आमोराणू उपोषणावर बसले होते त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांचं जीव वाचवलं. समजलं का. आमोराणू उपोषण समजते नाही, समजते का. उचलली जीभ लावली टाळूला आणि सिमेंट तुमचं खराब असते दोष देता त्या नदीतील वाळूला. पहिले कंबर ठेवा आपली टाईप, मग हातात पकडत मजबूत झाडूला. झाडूचा दोष नाही राहत, कंबर दुखते माय, कंबर दुखते हो माय, तर झाडूचा दोष आहे. अरे 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 शाहीर साहेब. आणि म्हणून सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है. सवाल
सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है मान्यवर जी, पर जवाब देने में अच्छी अच्छी की फट जाती है, जवाब देने में अच्छी अच्छी की फट जाती है। अरे ऊंची उड़ने वाली भी पतंग एक दिन नीचे आती है, पर ध्यान में रखना मान्यवर जी, गुणवानों की कदर सारी दुनिया जरूर कर जाती है। मुजोरीचे बारानं शिव्या घरी पाहिल्या जी आम्ही शायरी, समजलं की नाही, त्याला काही किंमत नसते, बिकर जाय मोती उसकी किंमत कभी कम नाही होती। मान्यवर साहेब, मी तुम्हाला वाईट बोलणार नाही, मात्र तुम्ही चुकल, तुम्ही पहिल्या डावात सापडल्या माया, हा, आणि दुसऱ्या डावात सापडल्या, या ठिकाणी दुसऱ्या शायराला चिरफाड केलं असतं त्याला, पण तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठे आहात आणि म्हणून त्याचा मी हे ठेवतो, मान सन्मान ठेवतो आहे, समजलं की नाही? असं नाही होत। महात्मा गांधीला मारलं, फाशी झाली, अरे 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 अरे, चलो तुमचं तुम्हाला शोभेत, आम्हाला का देणं घेणं, देती नाही पैसे ठरवणारे लोक पाच बसतील, मला काही देणं घेणं नाही। मात्र वैचारिक लढाई आहे आणि प्रसंगानुसार वैचारिक दृष्टिकोनातून मला बोलावं लागेल तुम्हाला। तुम्ही चुकलो तर तुम्ही मला बोला, हास्य खुशीनं कार्यक्रम करा, मात्र जिथे आम्ही चुकलो तर आम्हाला तिथे सुधारणा करून आणण्याची लायकी आमच्यामध्ये पाहिजे, नुसता विरोध म्हणजे विरोध म्हटला जात नाही। आणि म्हणून काय म्हणतो, बिकर जाय मोती उसकी कीमत कभी कम नहीं होती, और चाहे कचरे में फेंक दो हीरे को उसकी कीमत कम नहीं होती, कितने भी आंधी और तूफान आए मगर नेक दिल वालों की कभी नियामत नहीं जाती। चोला बदलने से कभी नियत नहीं बदलती, चोला बदलने से कभी नियत नहीं बदलती, और सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलती। चोला बदलने से कभी नियत नहीं बदलती, सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलती, अरे अकेले के तरक्की से कभी सियासत नहीं बदलती, और मालदारों के बस्ती में झोपड़ी लगाने से कभी हैसियत नहीं बदलती। आणि म्हणून काय म्हणतो शाहीर साहेबाचा प्रश्न आहे, म्हणतात सर्वप्रथम जंगावर थाप कोण मारली, हा तर तो शाहीर आहे ज्याचं नाव आहे हैदर अली, मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे तो। मान्यवर साहेब लिहून ठेवा, हैदर अली। आणि तुम्हाला हे सांगतो, त्यांच्या तमाशामध्ये ढोलक सर्वप्रथम कोण वाजवली, ज्याचं नाव होतं विश्वनाथ, त्याचं नाव होतं विश्वनाथ। आणि हा मंडप जो सजवला इथे, त्यावेळेस जेव्हा हैदर अलीने सुरुवातीला शायरी केली हातामध्ये चंग घेऊन, तर मंडप सजवणारा व्यक्तीचं नाव होतं शाबियाना। लिख के रखो आपके पास, शाबियाना, त्या मंडप डेकोरेशन ज्यानं सजवलं होतं त्याचं नाव शाबियाना। आता मला सांगा, हैदर अली सर्वात पहिला आधीचा सर्वप्रथम शाहीर, तर त्याचा एक शिष्य होता, त्या शिष्याचं नाव सांगा, त्या शिष्याचं नाव सांगा। तर या जनसमुदायाला काही तुमच्याकडून मेसेज मिळेल, बोध मिळेल। शाहीर साहेब, आता माझं गाणं काय म्हणते जरा लक्ष देऊन ऐका। अरे बापरे, आत्माराजी देशमुख साहेब यांच्याकडून 100 रुपये आलेले, त्याचप्रमाणे आमचे मोठे भाऊ बैलजोडीचे, ज्यांनी कातकरकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात नाव रोशन केलं, सन्मान्य उत्कृष्ट कातकर साहेब अक्कोजी भैर हल्ली मुक्काम रुयाड यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आलेले, धन्यवाद। त्याचप्रमाणे नाव वाचू द्या भाऊ। आणि हरिदासजी गोडले साहेब अंबारी यांच्याकडून सुद्धा 10 रुपये आलेले, पार्टी आभारी आहे। आदित्य डेकोरेशन प्रोपर राहुल वंजारी यांच्याकडून 21 रुपये आलेले आहेत। खुश खबर, दिनांक 19/1/2023 ला दुय्यम खरा तमाशा, स्थळ आहे जयस्तंभ चौक मोहदा, शाहीर आहेत निशांत सुखदेवे आणि माझ्या विरुद्ध शाहीर आहेत ज्ञानेश्वर वाघमारे। या आयोजक यांनी ज्यांचे हातभार हा कार्यक्रम ठरवण्यासाठी लागला, आयोजक कमिटी आहे बाबूलालजी गजबे साहेब, आमचे आदर्श लच्चू मानकर आणि उमेशजी मेहर यांच्याकडे सुद्धा 200 रुपयाचं भेट मिळाले, मंडळ आभारी आहे, धन्यवाद। आता मी काय म्हणतो जरा लक्ष देऊ नये का, अरे गावरान मैना रागोला सांगते क्या बात है भुरे, चोची तकडी पकडा, तिच्याकडे चोची आहे, हा बापा चोची नाही तर बिना चोचीचीच आहे, हो बा त्याकडे चोची आहे। अगं गावरान मैना रागोला सांगते, चोची तकडी पकडा, चोची तकडी पकडा, अन हळू हळू, अहो हळू हळू
पिंजऱ्याच दारू गळा अन हळूहळू पिंजऱ्याच दारू गळा अन हळूहळू पिंजऱ्याच दारू गळा एक नवल पाहिलं आणि झालो दंग असं कोणतं नवल आणि दोन नवरा बायकोचा पाहुणी न्याहारा रंग अगुबाई पण ही खबर पसरताच झालं वातावरण दंग शाहीर साहेब अरे नवरा गरोदर बायको बाळांतीन आहा 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 अरे नवरा गरोदर बायको बाळांतीन तिथं झालं कुणाला काय शाहीर साहेब शब्दाकडे लक्ष असू द्या नवरा गरोदर बायको बाळांतीन आम्ही बायका गरोदर असताना पाहिल्या बाया स्त्रिया नाही का पण अरे नवरा गरोदर बायको बाळांतीन आणि तिथं झालं कुणाला काय मान्यवर साहेब तिथं झालं कुणाला काय अहो शाहीर दादा अहो शाहीर दादा आणि खोट नाट सांगायचं ना अहो शाहीर दादा खोट नाट सांगायचं ना अहो शाहीर दादा खोट नाट सांगायचं ना अरे नवरा गरोदर बायको बाळांतीन आणि तिथं झालं कुणाला काय नवरा गरोदर न बायको बाळांतीन मग दोघं एक गरोदर आणि एक बाळांतीन झालं तर मग दोघांपैकी कोणाला काय झालं तुम्ही का पागल की गेला का इकडं होय भुरे तुम्ही का पागल की गेला मी पागलच झालो का म्हणलं तुम्ही कसं म्हणल्या अरे नवरा गरोदर बायको बाळांतीन आणि मी पागल काऊन झालो काऊन तुझ्यामुळे पागल झालो मामुळे कायचे पागल झाले पागल झाला म्हणजे सकाळी उठता बरोबर लाईन मारतेस मावरनं पागल नाही होईल चुप राहू कशी नाही हा मी नाही त्यातली कडी लावा का ना आतली हे धंदे धरलीच लाईन मारायचे अगं नवरा गरोदर बायको बाळांतीन आणि तिथं झालं कुणाला काय अहो शाहीर दादा खोट नाट सांगायचं नाही तुम्ही खोटच बोलता हो मी खोटच बोलतो खरं सांगा हा आता माणसाला पोरं झाले असते तर बायका कायसाठी आहेत का हा माणसाले पोरं झाले असते तर बायका कशासाठी लागल्या असता आता म्हणूनच शायरी काही अशी नाही होत बाई रात्रंदिवस अभ्यास करावा लागते अध्ययन करावं लागते तेव्हा कुठे शायरीचं मर्म करते आणि त्यासाठी शिकण्यासाठी माणसाला गुरु बनवावं लागते हा नाही का जे जे आपण अशी ठावे ते ते इतरा सांगावे आणि शहाणी करून सोडावे सगळे जण पुढे काय म्हणतो ऐका मास्टर एक नगर नदीच्या पाशी तिथे कुणीच नारळ वाशी एक नगर
क्या कह रहा हूं मैं, काय म्हणत आहो मी, एक नगर नदीच्या पाशी, नगर कोणतं, आणि तिथं कुणीच नारवाशी, अरे 4 धाम मिळाले पाप्या, आणि पुण्य वाहना दूर मिळ काशी, काळा शेंदूर नवरा बोलला, काळा शेंदूर नवरा बोलला, तू आहेस तसा राय. आणि म्हणून शाहीर साहब, जिनके अपने घर शीशे के हो वो दूसरों के घर में पत्थर नहीं मारा करते, प्यार मोहब्बत में भले ही जायज हो, मेरे जैसे गैर मारते तो इशारा भी नहीं करते. हाँ, क्या बोलते, शाहिर साहब का शेर है, बोलते बकरी शेरों से लड़ने लगी, आम्ही बकरी, है ना. शाहीर साहेब शेरापेक्षा वर बनाची 1.25 शेर बना, आम्ही बकरीच राहू, त्यात काही वाद नाही. पण अरे काळा शेंदूर नवरा बोलला, तू आहेस तसा चिरा, पण शाहीर दादा, आहो शाहीर दादा, खोट नाट सांगायचं ना, आहो शाहीर दादा, खोट नाट सांगायचं ना, आहो शाहीर दादा, खोट नाट सांगायचं ना. ऐसा क्यों कह रहा हो, हमने हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है, और ऐसा भी नहीं कि उन्हें पहली बार देखा है. अरे पलट देंगे तुम्हारी हर बाजू को, इरादा भी पक्का है, आने दे हर मुश्किल को हद से पार कर देंगे. और ये हुनर मैंने गुरु पुरुषोत्तम से सीखा है, ये हुनर मैंने गुरु पुरुषोत्तम से सीखा है. शाहीर साहेब दत्तात्रेयाला 24 गुरु झाले, आणि बाबासाहेबांना सुद्धा 3 गुरु झाले. समजलं की नाही, आजन्म मनुष्य विद्यार्थी आहे. शाहीर झालो आणि 2 गाणे म्हणता आले म्हणून आम्ही जगाच्या पाठीवर कोणीच परिपूर्ण नाही, आणि शाहीर झालो म्हणून आम्हाला सगळं समजते. हा दृष्टिकोन डोक्यातून काढून टाकायचा आहे, तुम्हाला पण आणि मला पण. इसलिए कहना है, तलवार को पता नहीं होता उसे किस पर चलना है, और आग को पता नहीं होता उसे किसके साथ चलना है. तो पाप और पुण्य के 2 रास्ते हैं, जहां में ये तुम्हें भी तय करना है और मुझे भी तय करना है कि मुझे किस रास्ते पे चलना है. क्या बात है. शाहीर साहेब नाही काय, आणि कोण आहेत रे बाबा, हा आमचे मोठे भाऊ सन्मान्य आमचे आदर्श अर्जनवी साहेब बाबूलालजी गजबे साहेब हल्ली मुक्काम महोदय यांच्याकडे 100 रुपयाची भेट मिळाली. या विचारधारेवर त्यांना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद. ऐका शेवटच्या कवितेत काय म्हणतो, किती पिढ्या उलटल्या तरी, किती हो किती. मान्यवर साहेब लक्ष ठेवायचं आहे, माझं गाणं काय म्हणते, किती पिढ्या उलटल्या तरी नवरा अजून गरोदर आहे, किती पिढ्या उलटल्या तरी बायको झाली बाळांतीन, तिचं बाळ लिप्त आहे, बायको झाली बाळांतीन, तिचं बाळ लिप्त आहे, तिचं बाळ लिप्त आहे. किती पिढ्या उलटल्या तरी नवरा अजून गरोदर आहे, बायको झाली बाळांतीन, पण तिचं बाळ लिप्त आहे. आणि म्हणून माझे गुरुवर्य लिहितात, अरे पुरुषोत्तमा दूध आटल्यावरही, हो अरे पुरुषोत्तमा दूध आटल्यावरही, अरे राहे दुधाची साय, वर राहे दुधाची साय. पण शाहीर साहेब जमत असेल तर सांगा, शाहीर दादा
अहो शाहीर दादा खोट नाट सांगायचं ना अहो शाहीर दादा खोट नाट सांगायचं ना अहो शाहीर दादा खोट नाट आमचे आदर्श सन्माननीय आमचे मोठे भाऊ परमपूज्य परमात्मा एक सेवक व्हिडिओ कॅमेरेवाले जगदीशजी सोनवाने हल्ले मुक्काम हलदगाव यांच्याकडे 50 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे नामदेव काका तू नाही देस पैसे नाही खुशखबर चलो पारडी दिनांक 18/1/2023 ला रोज बुधवारला रात्री पारडी मुक्कामी 9 वाजता दुय्यम खडा तमाशा शाहीरा आहेत सोनू ताई गायधणे जिल्हा गोंदिया आणि विरुद्ध शाहीर निशांत सुखदेवे मुक्काम पार्टी पाहण्यास विसरू नका. ठीक आहे 50 रुपये आलेले आहेत. वसंताजी मेश्राम साहेब आमच्या आदर्श यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाला धन्यवाद. ईश्वरजी हटवार लँड डेव्हलपमेंट नागपूर विद्यानगर यांच्याकडून 50 रुपये आलेले आहेत. थँक्यू. त्याचप्रमाणे मोमान भिलोडा तहसील रामटेक मोहनजी तुरणकर यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाला सुंदर प्लॅटिंग आपल्यापुढे सादर करतो. मनोरंजनात्मक प्लॅटिंगचा आस्वाद घ्या. दिलीपजी उके साहेब ग्रामपंचायत सदस्य हल्ली